आता ठेकेदार चेंज झाले, आम्हाला कामगारांना न कळवता आम्हाला माहिती पडलं नाही हा ठेकेदार दुसरा आलाय. ते जुन्याचा आम्हाला देवाणघेवाण बाकी आहे. त्याच्या अगोदरचा सलग्न कंटिन्यू ठेकेदार एकच आहे. 99 पासून तर 2025 पर्यंत त्यांनी ग्रॅज्युटी आम्हाला दिली नाही. आता ठेकाचे बंद गेला तर आम्ही त्याच्यातला मोबदला आम्हाला द्यायलाच पाहिजे. ग्रॅज्युटीसाठी एकूण आहे 480 आहेत कर्मचारी. 6 तारखेला आयुक्तांना भेट झाली. आयुक्तांनी सांगितलं की तुमच्या सर्व ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. तुम्ही ठेका दिला नाही कोणाला, एवढं आयुक्तांनी सांगितलं. त्याच्यानंतर हे काल तडकावरती या लोकांनी निर्णय घेतलेला आहे. आम्ही एवढं 18-19 वर्षापासून कामाला आहे. मुंबईला तिकडे परमिटन 1200-1300 परमिटन आहे. इकडे तर कामाला कायच नाही. 1991 पासून इकडे भरती बंद केलेली आहे. आमच्या पोरांना घ्या ना, एवढे आम्हाला मेडिकल नाही सर, काहीच नाही. ग्रॅज्युटी वगैरे दिलं नाही. अचानक ठेका बंद झाला. ते का आम्हाला कळवायला पाहिजे होतं सर. या लोकांचं असं डायरेक्ट राईट बनत नाही. या वर्षाची आमची ग्रॅज्युएटी आणि आमचे सुट्टीचे पैसे आणि आता किती 3-4 महिन्याचा आमचा जो बोनस आहे तो आमचा द्यावा. नाही आता न्यू म्हणजे येईल ना कॉन्ट्रॅक्टदार, मग आमचं जुनं सर्व राहील. मग आमचं जुनं म्हणजे ज्या काही राहिलेल्या ज्या असतील ते आम्हाला द्यावा. नवीन आम्ही ठेकेदारांचा आम्ही विरोध करत नाही, त्यांचं आम्ही कामाला सुरुवात करू. पण आमचे जे आहेत म्हणजे ज्या मागण्या आहेत त्या आमच्या पुऱ्या करा. ते मेडिकलचं आमचं पहिलं होतं तर 2 वर्ष झालं ते मेडिकलचं बंद केले. ती पण सुविधा आमची म्हणजे चालू करण्यात यावी असं आमची इच्छा आहे सर्वांची.